नमस्कार मित्रांनो, माझा आजचा जो व्हिडिओ आहे ते लोकल ट्रेनची गोष्ट आहे। मी मनीषा आणि आज हा व्हिडिओ मी बनवते। मला खूप दुःख झाले की त्या मुलाबरोबर असं झालं। लोकल ट्रेनमध्ये सर्वांसमोर कुणी येतो आणि त्याला मारतो आणि ती सर्व पब्लिक बघत राहतात। त्या लोकल ट्रेनमध्ये आपण रोज सफर करतो, रोज जातो, कामावर जातो, कुणी ऑफिसला जातो, मुलं शाळेत पण जातात, तिकडून भरपूर माणसं रोज जातात। पण काही ना काही ती घटना घडतेच लोकल ट्रेनमध्ये। त्या मुलाचं एवढं वय कमी आहे आणि त्याला चाकूने मारलं। आता चाकूने मारल्यानंतर ती एवढी लोक होती, माणसं होती, ती फक्त तमाशा बघत होती। त्यांच्या मनामध्ये असं पण नाही झालं की त्याला कुणी वाचवावं। या एवढ्या पावसामध्ये त्या ट्रेनमध्ये जर पाणी येत होतं तर त्या मुलाने डोअर बंद करायला सांगितलं तर त्या माणसाबरोबर थोडी भांडणं झाली असतील, तू मेमे झालं असेल, पण बाजूची माणसं जी उभी होती ती ट्रेनमध्ये ते त्याला सपोर्ट का केले नाही? आज ती लोक पण हे व्हिडिओ बघत असणार कुठे बसून कोपऱ्यामध्ये की त्या मुलाचे प्राण गेले। त्याच्या आईवडिलांवर काय आता चाललंय कुणाला माहिती आहे? त्याचे आईवडील किती फुटून फुटून रडायला लागलेत। सोशल मीडियावर हे व्हिडिओ सारखं यायला लागलं आणि मनामध्ये इतकं दुःख होतं की आपण मुंबईकर आहोत। मी मुंबईची मराठी आहे आणि मला ही जेव्हा मी बँगलोरला राहते आणि हे सर्व ऐकते ना, तर आज पण मुंबईमध्ये तसंच आहे। काही बदललं नाही लोकल ट्रेनमध्ये। कधी ना कधी काही ना काही घडतच असतं, काही वेगळं ऐकायला मिळतच नाही। त्या माणसाचं डोक्यामध्ये काय होतं, त्याने ते चाकू पॉकेटमध्ये आणलं होतं पहिलाच। जेव्हा तो घरातून निघाला असेल तर काहीतरी करायला निघाला असेल ना, पण एवढ्या लोकांसमोर जेव्हा त्यांनी हे केलं, त्या मुलाला मारलं, मग पब्लिक काय करत होती? ती एवढी माणसं तिकडे उभी होती, काय करत होती? काय तमाशा बघत होती ती लोक? त्यांना नाही म्हटलं की त्यांचा मुलगा पण असू शकतो, त्यांचा भाव असू शकतो, त्यांचे बाबा असू शकतो, त्यांची मुलगी असू शकते। ही माणुसकी का? या लोकल ट्रेनमध्ये आपण रोज सफर करतो कारण आपण मिडल क्लास आहोत आणि आपली एवढी कॅपॅसिटी नाही की आपण रोज टॅक्सी आणि ऑटोने जाऊ। रोज नवीन माणसं भेटतात, रोज नवीन माणसाबरोबर आपण जातो, पण माणसांची सुरक्षा कुठे आहे सांगा? जर मुंबईमध्ये राहणारी माणसाचा साथ नाही देणार तर कसं? ही मुंबईचीच गोष्ट नाही, सगळीकडे हेच आहे। सगळीकडे ट्रेनमध्ये भीड असते, गर्दी असते आणि माणूस त्याच्यामध्ये